त्याने राम प्रभूला आपल्या हृदयामध्ये साठवले. श्रीराम जानकी बेटो मेरे सीने में श्रीराम. त्या देवाला आपल्या हृदयामध्ये हनुमंतरायांनी साठवलं. प्रत्येक भक्तांनी प्रत्येक संतांनी त्या देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं. शुद्ध पुण्याने त्या हृदयामध्ये साठवलं. अतिशय गरीब असणारा एक मित्र आणि अतिशय श्रीमंत असणारा सुद्धा एक मित्र. कुठे द्वारकाधीश आणि कुठे गरीब सुदामा. सुदाम देवाकडे काहीही नव्हतं. शेवटी अंगावरती कपडे सुद्धा फाटलेले होते, धोतर फाटलेलं होतं. देवाकडे तर जायचं आहे. सुदाम देवांनी काय केलं, त्या धोतरामध्ये 4 घरचे पोहे आणले, 4 गाठी मारल्या, 4 ठिकाणी ते पोहे ठेवले. आपल्या मित्राकडे निघाले. खूप दूरचा प्रवास होता. देवाकडे कसं जायचं. सुदामदेव रात्रीचा मुक्काम एका झाडाखाली केला. देवाला कळालं माझा भक्त माझ्याकरता भेटण्याकरता येत आहे. मला भेटण्याकरता माझा भक्त येत आहे. आपण जर देवाकडे 1 पाऊल टाकला तर देव आपल्याकडे 10 पाऊल टाकत असतो. आपण देवाकडे 100 पाऊल टाकले, देव आपल्याकडे 1000 पाऊल टाकत असतो. सुदामदेव देवाकडे निघाले होते. देवाला कळालं माझा भक्त माझ्याकडे येत आहे. आणि त्याच रात्री देवाने काय केलं, सुदाम देवाला अतिशयपणे असं उचलून घेतलं आणि द्वारका नगरीमध्ये आणून ठेवलं. सकाळ झाली. इकडे तिकडे पाहू लागले. मला इथे कोणी आणलं असेल. लक्षात आलं देवाने मला इथे आणलं. विचारपूस करू लागले. द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा कुठे राहतात लोक सांगू लागले. नगरीतले लोक सांगू लागले तो जो मोठा महल दिसतो ना तिथे राहतात, तिथे राहतात. सुदामदेव त्या ठिकाणी निघू लागले. आणि सुदामदेव तिकडे जात असताना द्वारपाल उभे होते. पहिल्या जन्मामध्ये ते जय आणि विजय होते आणि तिथे द्वारपाल होते. तेच द्वारपाल पहिल्या जन्मामध्ये जय आणि विजय. त्याच्या अगोदरच्या जन्मामध्ये हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष हे 2 भाऊ होते. त्यांना सांगितली परिस्थिती, श्रीकृष्ण परमात्मा माझा बालमित्र आहे. तुम्ही फक्त त्यांना जाऊन माझा एक निरोप सांगा. जय आणि विजय देवाकडे निघाले. देवाला सांगितलं एक गरीब असा दरिद्री व्यक्ती दारासमोर आलेला आहे. नगरीच्या दाराला उभा आहे आणि तो म्हणतो की तुमचा बालमित्र आहे. नाव काय आहे. सुदामा नाव आहे. सुदामा नाव. सुदामा आला आहे मला भेटण्याकरता. देव वेशभूषा करत असताना म्हणजेच 8 राण्यांच्या मध्ये देव बसलेले होते. ही बातमी कळाल्याबरोबर देव तिथून धावत निघाले. पायामध्ये पादुका घालायचे देव विसरून गेले. माझा भक्त माझ्याकरता भेटण्याकरता आलेला आहे. आणि श्रीकृष्ण परमात्मा धावत निघाले. सुदामदेवाला वाटलं आपला निरोप जाणार नाही. कुठे तो द्वारकाधीश आणि कुठे आपण. सुदामदेवाला वाटलं नाही बर का. सुदामदेवांच्या मनाला वाटलं. एक मन होतं, एक मन असतं वाईट, दुसरं मन असतं चांगलं. मन सांगू लागलं अरे कुठे तो तुझा देव आणि तू कुठे आहेस. तुला भेटण्याकरता तू कशाला येईल. निघून जा, जा इथून निघून तू. आणि मग सुदामदेव निघून जात होते. तुम्हाला माझी एक विनंती आहे. देवाकडे जात असताना कोणाचं सुद्धा ऐकायचं नाही. फक्त आणि फक्त तुमच्या मनाचं ऐकायचं. कोणाचं ऐकायचं नाही, फक्त तुमच्या मनाचं ऐकायचं. कबीर महाराज किती गोड वर्णन करतात. ए मन बड़ा चंचल
भजन करो, कैसे तेरा भजन करो, कैसे भजन करू. देवा, हे मन खूप चंचल आहे, तुझं भजन कसं करू रे देवा. त्याला सांगायचं एकदा आमचं ऐक. देवाकडे जात असताना दररोज फक्त तू आमचं एकदा ऐकायचं. एकदा ऐक म्हणायचं, एकदा ऐक आमचं. सुदामदेव निघून जाऊ लागले. श्रीकृष्ण परमात्मा धावत येत होता. देवाला दिसलं माझा मित्र परत जात आहे. देव अतिशय पायामध्ये पादुका न घालता आपल्या भक्ताकडे निघाले होते. भक्ताकडे निघाले, भक्ताला हाक मारली, अशी हाक ऐकल्याबरोबर सुदामदेव परत फिरले. 3 दिवसाने सुदामदेवाच्या पोटामध्ये एक अन्नाचा कण नव्हता. अंग थरथर होत होतं. आणि त्या स्थितीमध्ये श्रीकृष्ण परमात्मा सुदामदेवापाशी आले. त्यांना घट्ट मिठी मारली आणि त्यांना हाताला हात धरून त्यांना घेऊन आपल्या नगरीमध्ये गेले. नगरीमध्ये गेले. 8 राण्या होत्या. त्यांना सांगितलं, माझा बाल मित्र आला आहे, तुम्ही काय करा, माझ्या मित्राकरिता तुम्ही आतमध्ये जाऊन एका ग्लास मध्ये पाणी भरून घेऊन या. माझ्या मित्राचे पाय धुवायचे. प्रत्येक राणी आपल्या कमऱ्यामध्ये गेली. प्रत्येकीला वाटलं ही पाणी घेऊन जाईल, ही पाणी घेऊन जाईल, ती पाणी घेऊन जाईल. अशा प्रकारे कोणी सुद्धा पाणी घेऊन गेलं नाही. शेवटी देवांनी काय केलं, आपले आनंद अश्रू होते. माझा भक्त, माझा मित्र मला किती दिवसांनी भेटला आहे. आणि स्वतःच्या डोळ्याने देवानी सुदामदेवाचे पाय धुतले. पाय धुतले देवानी स्वतःच्या डोळ्यातल्या पाण्याने. फक्त देवाकडे जात असताना तुम्हाला माझी विनंती आहे, लक्ष देऊन कीर्तन ऐका. देवाकडे जात असताना कोणाचं ऐकायचं नाही, आपल्या स्वतःच ऐकायचं. आपण देवाकडे एक पाय टाकला तर देव आपल्याकडे 10 पाय टाकतो. तुम्हाला सांगितलं मी. फक्त देवाकडे जात असताना भावाने जायचं. मनामध्ये सुदामदेवांचा भाव होता. सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडेला. मला नाही हळू हळू. ओ सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडेला. मुठीवर पोहे घेऊन त्याचे भेटेला गेला. फक्त मुष्टीभर पोहे घेऊन गेले होते. इतकी गरिबी होती. देवाने एका क्षणामध्ये सुदामदेवांची नगरी जी होती ना, एका क्षणामध्ये सोन्याची नगरी केली हो देवाने. फक्त देवाकडे जात असताना भाव पाहिजे. भावाचा भुकेला आहे देव. भावाचा भूक हवाय बस, भाव बिना कुछ भी न देवे, कभी भी मिलेगा नहीं. भाव से एक फूल भी दे, वो मुझे स्वीकार है. फक्त भावाने देवाकडे जायला पाहिजे. भावाने जर तुम्ही देवाला फक्त एक फूल जरी दिलं तर तो स्वीकारायला तयार आहे. फक्त कसं जायचं तर भावाने जायचं. आजकाल कोणी असं करत नाही हो.
कस तरी वाटतं मनाला. देवाकडे कोणी जात नाही, गेलं तरी बी भावाने जात नाहीत. आपली जिंदगी वाटोळं करून टाकतात हो. एकदाच मिळणार आहे, कशाला व्यसन करता तुम्ही, कशाला आपली जिंदगीचं वाटोळं करता. तुम्हाला एक माझी विनंती आहे. कबीर महाराज सांगतात, जाम पर जाम पे कर देखो, रात पे गए तो सुबह उतर जाएंगे, एक बार तो हरे नाम का प्याला पी कर देखो, जिंदगी सुधर जाएगी. अहो तुम्ही दारू जर रात्री पिली तर सकाळी उतरून जाते, परंतु देवाचं नामस्मरण जर तुम्ही एकदा घेतलं, कुठे नरकात जा की स्वर्गात जा, ते तुमच्या सोबत येणार आहे. तुमच्या सोबत काही येत नाही, काही सुद्धा येत नाही. बरं झालं सुदामदेव देवाकडे, सुदामदेवाने देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं होतं. भावाने देवाकडे गेले होते. हृदयामध्ये एक शुद्ध पुण्य होतं. अगोदरच्या जन्मामध्ये त्यांनी पुण्य केलं होतं. कसं तर शुद्ध पुण्य केलं होतं. त्या देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं होतं. मग तुकोबराय सुद्धा काय म्हणतात, जयामते नारायण माझी एक इच्छा आहे की दादा थोडा आवाज सोडा बरं का, म्हणता ना थोडा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन झालेल्या पुणे नगरीमध्ये